रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात कामगारांचा संताप चांगलाच उसळलाय। इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जेटी सानेगाव येथील कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी थेट आमरण उपोषण सुरू केलंय। या आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळू लागलाय। 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून कंपनी गेट बाहेर कामगारांचं आमरण उपोषण सुरू आहे। या आंदोलनाला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा मिळाला। याचबरोबर विविध सामाजिक धार्मिक संघटनांनी देखील आंदोलनाला पाठिंबा आणि बळ दिलाय। रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आज कार्यकर्त्यांसह उपोषणस्थळी भेट देत कंपनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सानेगाव, या सानेगावमध्ये ही इंडो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही जेटी या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे। या जेटीसाठी आमच्या स्थानिक बौद्ध बांधवांच्या जमिनी या ठिकाणी त्यांनी विकत घेतल्या आणि या ठिकाणी आमच्या कामगारांना नोकरी देण्याचं त्यांनी त्यावेळी शब्द दिला। त्याप्रमाणे त्यांनी नोकरी दिली, परंतु 8-10 वर्ष या ठिकाणी नोकरी करत असताना कुठल्याही त्यांचे जे अधिकार आहेत ते त्यांना मिळत नसल्याकारणाने कामगारांना पगार अतिशय कमी होता, कुटुंब त्यांना उदरनिर्वाह करता येत नव्हता, अशी परिस्थिती होती। त्यामुळे त्यांच्या न्यायिक मागणीसाठी त्यांनी युनियन केली। युनियनच्या माध्यमातून कोर्टाने आदेश दिला की सर्व कामगारांना या ठिकाणी कंपनीमध्ये रुजू करून घ्या। त्यानुसार कंपनीने सर्व कामगारांना कामावर घेतले, परंतु नंतरच्या 2020च्या कोरोना काळात या कामगारांना कामावर आल्यानंतर सगळं बंद होतं, सर्व ठिकाणी बंद असल्यामुळे त्यांना कारण देऊन घरी पाठवायचे की जा तुम्ही घरी, कामावर कोणाला काढत नाही, प्रत्येकाने घरी जा, आपल्याला काही काम नाही। त्याच्यामुळे हे सगळे कामगार ड्युटीवरून घरी जायचे आणि त्याचं सगळं त्यांनी एक असं वातावरण तयार केलं की ह्या कामगारांना आपण कसं कंपनीतून काढून टाकता येईल। त्यांना कामगारांवरती प्रचंड रोष होता, युनियन केली होती म्हणून, आणि मग त्यांनी कंपनीच्याच प्रशासनाचा अधिकारी नेमून यांची इन्क्वायरी करून यांना कंपनीमधून काढून टाकलं। खऱ्या अर्थाने कोर्टाची आदेश असताना कामगारांना काढून न टाकता त्यांना त्यांचे अधिकार देऊन या ठिकाणी त्यांना कार्यरत ठेवणं गरजेचं असताना, आणि आज या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले सगळे सानेगाव बौद्ध वाड्यातील सर्व जे कर्मचारी आहेत, ग्रामस्थ, त्यांच्यासमोर बहुजन समाजाचे कर्मचारी देखील आहेत, यांना आदिवासी समाजाचा आहेत, तर या सगळ्यांना कामावर न घेता गेले ह्या 8-10 वर्षात त्यांच्यावर अन्याय त्यांचा कंपनी व्यवस्थापनाचा चालू असताना त्यांना कामावर न घेणं, त्यांना सतत प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी न्याय मागायला जाते त्या ठिकाणी प्रशासनाला कंपनीने राजकीय त्यांचा जो काही वरदस्त असेल त्यांच्या माध्यमातून दाबण्याचं काम केलं आणि आमच्या या कर्मचाऱ्यांवरती अन्याय केला। आज शेवटी सर्व ठिकाणी प्रयत्न करून देखील त्यांना न्याय मिळत नसताना मग त्यांनी गेल्या परवा 14 एप्रिलला या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला। रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पुन्हा पाठिंबा जाहीर केला, कारण या ठिकाणी बौद्ध बांधवांवर जर अन्याय होत असेल तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया कधीच शांत बसणार नाही। जिथे जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॅन्थर त्या ठिकाणी जागे होतात आणि या ठिकाणी आम्ही आलो, त्यांना पाठिंबा दिलेला आहे। कंपनी व्यवस्थापनाला मला इतकं सांगायचं आहे की तुम्हाला आमच्या जमिनी चालतात, परंतु आमचे कामगार चालत नाही। ही जी तुमची काम करायची पद्धत आहे ही बंद करा, सर्व कामगारांना कामावर घ्या, अन्यथा येत्या काही दिवसात कंपनीच्या समोर या ठिकाणी जे आंदोलन होईल त्या आंदोलनातून रोहा तालुका पूर्ण जाम करण्यात येईल। रायगडचे कलेक्टरांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की या कामगारांचा आपण विचार करा आणि या ठिकाणी निर्णय घेऊन ताबडतोब त्यांना कामावर घ्यायला सांगा, अथवा जिल्हाधिकाऱ्यावरती देखील RPIच्या तर्फे फार मोठा मोर्चा काढला जाईल। त्या ठिकाणी जेलभर आंदोलन झालं तरी चालेल, पण आम्ही जिल्हाधिकाऱ्याला घेराव घालणार। या ठिकाणी जर आमच्या कामगारांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी ही जेटी चालू देणार नाही। इथे चालणार ट्रान्सपोर्टेशन वगैरे सगळा धंदा बंद करण्यात येईल आणि त्यासाठी प्रसंगी कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि त्याच्या होणाऱ्या परिणामाची जी काही जबाबदारी आहे ती इथल्या रायगडच्या प्रशासन असतील, इथल्या तालुका तहसील कार्यालयाची असेल, प्रांताधिकाऱ्यांची असेल। कामगारांना ऐन कोरोना काळात कामावरून काढून टाकले, आजतागायत 6 वर्षे या कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। न्यायासाठी कामगारांचा संघर्ष अद्याप सुरूच आहे। बौद्ध समाजातील कामगारांच्या पाठीशी रिपाई ठामपणे उभी असून हा लढा शेवटपर्यंत चालणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। रायगडमध्ये पेटलेलं हे आंदोलन आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे। प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेणार, कामगारांना न्याय मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।